नमस्कार, मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज तुमच्यासोबत छान अशी कृष्ण जन्माष्टमीची एक कहाणी शेअर करणार आहेत। कृष्ण जन्माष्टमीच्या भरपूर अशा कहाण्या आहेत, पण आज आपण बघणार आहोत गोपालकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यानंतर हात धुवत नाही। तर ते का धुवत नाही त्यामागे एक कथा आहे, तीच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। गोपालकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावरती हात धुवू नये असे म्हणता, त्यामागे आहे एक कृष्ण कथा। चला जाणून घेऊया। एक दिवस गोपाल कृष्ण आपल्या सर्व सवंगड्यांसोबत यमुनेच्या काठी खेळत होते। दुपारची वेळ होती। खेळून खेळून दमल्यावरती, कडकडून भूक लागल्यावरती सकाळी मुलं एका झाडाखाली जमली। तिथे सगळ्यांनी आपापल्या घरची शिदोरी उघडली। कुणाकडचा खाऊ अगदी साधा होता, तर कुणाकडचा चमचमीत होता, पण आपल्याकडचा खाऊ खावा ही सर्व सवंगड्यांची इच्छा अतृप्त राहू नये म्हणून कृष्णाने एक युक्ती केली। काड्या काड्या जोडून पानं जोडली आणि त्याची एक फार मोठी पत्रावळी तयार केली आणि त्या पत्रावळीत सगळ्यांचे खाऊ एकत्र करून मिसळल्याने सर्व पदार्थ एकजीव होऊन मस्त खमंग वास सुटला आणि आपसुकच त्यामुळे सर्वांची भूक चावळली। सगळी मुलं गोलाकार बसली आणि कृष्ण स्वतःमध्ये ती पत्रावळ हातात घेऊन उभा राहिला। कृष्णाने प्रत्येकाला तो प्रसाद रूपी प्रसाद भरवला, स्वतःही खाल्ला आणि त्याला काला असं नाव दिले, कारण यात सगळ्या गोष्टी, सगळे जिन्नस एकत्र झाले होते। सगळी मुलं बसलेली आणि कृष्ण स्वतः भरवतोय हे देवतांनी आकाशातून पाहिले आणि त्यांना असे वाटले की कृष्णाच्या हातून आपल्यालाही प्रसाद मिळावा असं त्यांना वाटलं। पण हा भाव, हे सौभाग्य हे मात्र कृष्णाच्या मित्रांनाच मिळणार होतं, म्हणून देवांनी किड्या मुंग्यांचे रूप धारण केले आणि ते तिथे जमले। पण तो प्रसाद इतका रुचकर झाला होता की मुलांनी त्या अन्नाचा एक सुद्धा कण वाया घालवला नाही, जमिनीवर सांडून दिला नाही। त्यामुळे किडे मुंग्या झालेले देव प्रसादपासून उपाशीच राहिले। मग काही देवांनी माशांचं रूप घेऊन यमुनेमध्ये प्रवेश केला। त्यांना वाटलं मुलं हात धुवायला त्यानिमित्ताने का होईना नदीकाठी येतील आणि त्याच्या हातातला लागलेला अन्नाचे कण आपल्याला भेटतील आणि ते प्रसादरूपी आपल्या अंगी उतरेल। मात्र असं झालं नाही। कृष्णाला देवांचा हा मनसुबा कळला आणि म्हणून कृष्णाने काय केले, आपल्या सवंगड्यांना सांगितले, कालियाचे आसे देवजळी जाले मासे, कळले घन निळा सांगत असे गोपाळा। गोपाळाने सगळ्यांना सांगितलं की मित्रांनो, आज आपल्याला या काल्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर हात धुवायचे नाही आहेत, तर हात कपड्यांनाच पुसून टाकायचे आहेत। आणि असं म्हणून कृष्णाने देवांच्या तोंडालाच पाणी पुसली। का बरं केलं असेल कृष्णानं असं? तर त्याचं कारण असं, काला हा प्रसाद साधा सुद्धा नाही। काला हा प्रसाद मिळण्यासाठी फार भाग्य लागतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना एकत्र यावं लागतं, आनंदाने नांदावं लागतं, गुण्या गोविंदाने एकत्र येऊन आपापल्या मतभेद विसरावे लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्णाची सख्य जोडवं लागतं, तेव्हा हा कालारूपी प्रसाद आपल्याला मिळतो। त्याचप्रमाणे काला या शब्दाचा दुसरा अर्थ आला म्हणजे जन्माला का आला, हे तू ओळखला आहेस का? नुसतं प्रसाद भक्षण करून उपयोगाचं नाही, तर जन्माला आल्यानंतर आपण फक्त स्वतःसाठी जगतो का, की आपला उपयोग समाजासाठी, या राष्ट्रासाठी होतोय का, याचा विचार आपण केला पाहिजे। म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा सांगतात की देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि त्या देशाचं आपण देणं लागतो। म्हणून फक्त स्वतःपुरतं न जगता आपला उपयोग समाजासाठी, राष्ट्रासाठी कसा करायचा, कसा होईल यासाठी प्रयत्न करायचा आणि काला म्हणजे का आला या प्रश्नाचं उत्तरही शोधण्याचा आपण प्रयत्न करायचा। हीच आहे या गोपालकाल्याची, दही काल्याची खरी शिकवण। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि ही कथा तुम्हाला माहीत होती का नाही तेही कमेंट्स करून नक्की सांगा। मी तुमच्यासोबत अशाच छान छान कथा शेअर करत राहील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा। चला तर मग परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।